आपण प्रत्येकजण एक वेगळे व्यक्ती आहोत. आपल्या प्रत्येकाचा स्वभाव, गुणधर्म हे वेगवेगळे असतात आणि प्रत्येक नात्यामध्ये वादविवाद होतात. मायलेकींचे वादविवाद होतात, सासू-सुनेचे होतात, बहिणी-बहिणींचे, जावा-जावांचे. प्रत्येक नात्यामध्ये मतभेद वेगवेगळे असल्यामुळे वादविवाद होतात. असंच समजा माझ्या आईच्या काही गोष्टी मला नाही आवडल्या आणि आपल्याला क्षणिक आपला स्वभाव असं असतं की आपल्याला राग येतो, नाही का? पण जेव्हा असं घडतं ना, ॲटलिस्ट माझ्या बाबतीत तरी, की आईची मला एखादी गोष्ट नाही आवडली, तर दुसऱ्या क्षणी मी आईच्या पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करायला लागते किंवा जे काही तिचं लाईफ राहिलं आहे त्याबद्दल विचार करायला लागते, की एक अशी व्यक्ती की जिला आईचं प्रेम काय असतं हे माहीतच नाही. काय चांगलं, काय वाईट, काय वागायचं, काय बोलायचं, काय केल्याने काय होतं, काय नाही केल्याने काय नाही होत, हे सगळं सांगणारं, शिकवणारं, प्रेमाचं असं कोणी नसतं. वडिलांनी तिला भरपूर प्रेम दिलं, परंतु आई ती आई असते. लग्न करून सासरी आली, सासूही काही गोष्ट शिकवते, पण आईचं दुर्दैव असं की आई लग्नाच्या आधीच वडिलांच्या आई देवाघरी गेल्या असल्यामुळे आईला सासूबाई पण नव्हत्या. काही गोष्टी सांगायला, शिकवायला कोणी नव्हतं तिला. जे काही ती शिकली असेल जीवनाच्या अनुभवांमधून, तेच ती शिकली. त्यानंतर आजच्या तारखेत तिने वयाची 75 क्रॉस केलेली आहे आणि असं म्हणतात म्हातारपण म्हणजे एक बालपण असतं. जसं लहान मुलांना नाही काही गोष्टी कळत, तसंच म्हाताऱ्या लोकांनाही नाही काही गोष्टी कळत. लहान मुलांना आपण वारंवार काही समजून सांगितलं तरी पण त्यांना जे करायचं तेच करतात. सेम वयस्कर लोकांचं असतं. दुसरी गोष्ट, दुर्दैवाने एक घटना तिच्या आयुष्यात घडली की अनेक नवस करून 6 मुलींच्या पाठीवर जन्माला आलेला तिचा मुलगा वय वर्ष 38 असताना त्याचं पोट दुखायचं छोटंसं कारण झालं आणि त्याला देवाज्ञा झाली. ह्या वयामध्ये एवढा मोठा दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळलाय, तर अशा स्त्रीची मानसिकता काय असेल, जिला एवढ्या दुःखातून जावं लागतंय. एकदम सरळ साधी गोष्ट आहे की अशा वेळेस माणसाची मानसिकता थोडीशी डगमगणं एकदम साहजिक आहे आणि अशा डगमगलेल्या मानसिकतेमध्ये ज्याला की अनेक इतर गोष्टीसुद्धा आहेत, जसं मी म्हटलं, आई नाही, सासू नाही, सांगणारं शिकवणारं कोणी नाही, तर तिच्या हातून काही चुका घडल्याही तर मला असंच वाटतं की आपण समजून घ्यावं. आणि आपली आई आहे, आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा, तिच्यामुळे आज आपण हे जग बघतोय. आणि जसं आपण आपल्या लहान मुलांच्या काही गोष्टी माफ करतो, तशाच तिच्या काही न पटलेल्या गोष्टीसुद्धा प्रेमाने एक्सेप्ट करावा, असंच माझं मन मला सांगतं.